आसावरी? मी अनुश्री बोलते. आपण कोण? मला आसावरीशी बोलायचं होतं. अच्छा अच्छा ठीक आहे. आशुताई, तुझ्यासाठी कॉल आलाय ग. हॅलो, कोण बोलतंय? आसावरी, मी गौतम बोलतोय. ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला सांग ना, हे सगळं काय सुरू आहे ग? तुझं खरंच लग्न ठरतंय का त्या मुलाशी? तू 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 होकार नाही दिलायस ना लग्नाला? हॅलो, तू प्लीज लग्नाला होकार नको देऊस. हा, हॅलो हॅलो, ऐक ना, बोल. हॅलो, बोल ना आसावरी. अगं, खूप त्रास होतोय अगं. मी खूप मिस करतोय तुला. तू ना या लग्नाला होकार नको देऊस, नाही तर मी आय कांट सर्वाइव्ह विदाउट यू. सॉरी, बोल ना काहीतरी. हॅलो, मला खरंच कळत नाही मी काय करू. मी कसं समजवू तुला? अगं, तू ना एक काम कर. तू मला फक्त एक चान्स दे. मी हवं तर तुझ्या आई वडिलांशी येऊन बोलतो. मी त्यांना कन्व्हिन्स करतो. मी त्यांना सगळं सांगेन की माझ्या मनात काय, मला तू आवडतेस. मी सगळं सांगेन, ठीक आहे? तू मला फक्त एक चान्स दे ना प्लीज. आय रिअली लव्ह यू आसावरी. हॅलो, काहीतरी बोल यार. हा बोलत नाहीयेस तू. नुसता कानाला फोन काय लावून बसलीये? कोण आहे? हॅलो हॅलो. हॅलो, हाय गौतम, तू आज लिटरली मला फोन केलायस? मला एक हेल्प हवी होती. ऑलवेज तुला माझी हेल्प हवी आहे आणि ते पण तुला माझी आठवण आली. दिस ओनली सेज अ लॉट. बोल ना. आसावरीचा नंबर हवा होता. का? ती ऑलरेडी त्या मुलाशी लग्न करायला हो म्हणाली आहे, पण तू अजून पण तिचाच विचार करतोयस. समायरा, दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके, तुला नंबर द्यायचा नसेल तर तसं सांग. मला फक्त एकदा तिच्याशी बोलायचंय. आणि जर तुला नसेल द्यायचा ना, तर माझ्याकडे दुसरे ऑप्शन्स आहेत नंबर मिळवायचे. जास्त डिफिकल्ट नाही येते. नो नो, वेट वेट, देते मी नंबर. नोट इट डाऊन. 982045. ओके. गौतम, त्याचा फोन आला म्हणून मी एवढी एक्साइटेड होते आणि तो त्या आसावरीसाठी एक्साइटेड आहे. हॅलो, परब कॅटरिंग सर्व्हिसेस. मावशी, समायरा बोलते. हा बोल ग. काय मग, लग्न ठरलं ना, आता सगळी तयारी वगैरे करावी लागेल. यु नो, ड्रेसेस अँड मेहंदी अँड मेकअप अँड एव्हरीथिंग. आय एम टेलिंग यू मावशी, मी ना मला सगळं रेडी ठेवायचं, यु नो, आधीपासूनच. सो एंड मोमेंटला गडबड नको ना. आणि हा, शॉपिंगला मी येणारच आहे. नो मॅटर व्हॉट, मी आधीच सांगून ठेवते. सो कधी निघायचं शॉपिंगला? नाही ग, बाईनी अजून त्या मुलाला होकार नाही दिला. व्हॉट? हाऊ डेअर शी? हा, म्हणजे असं कसं? तो मुलगा किती चांगला होता. काकांच्या फ्रेंडचा मुलगा होता ना तो. अगं तेच तर काय समजत नाही ना. असं डोकं फिरल्यासारखी वागतीये. तयारच होत नाहीये ती. म्हणजे आता गौतमने आसावरीला फोन केला आणि तिला कन्व्हिन्स केलं, तर माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी. नो वे, आय एम नॉट गोइंग टू लेट दिस हॅपन. मी असं होऊच देणार नाही. मावशी, मी खूप लहान आहे बोलायसाठी, पण मला खरंच वाटतंय की आशुताई बरोबर करत नाहीये. आय मीन, मम्मा रडाच म्हणत होते की आशुताईला किती चांगला मुलगा मिळालाय आणि आई बाबांचं ऐकायचं असतं ना, आणि तिने तर तुमचं ऐकलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि मम्मा म्हणत होती की आशूचं लग्न झालं ना की पम्माचं टेन्शन मिटेल आणि मग शरूचं लग्न होईल आणि मग सगळं व्यवस्थित होईल. आणि मग आशुताईचं लग्न नाही झालं तर सगळीकडे स्प्रेड होईल ना की तिने एवढ्या चांगल्या मुलाला नकार दिला आणि मग दुसरी मुलं आधीच निघून जातील. नाही नाही, अगं मी सगळं हे बोलली तिच्याशी, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. पण मग मावशी, तुलाच थोडं स्ट्रिक्ट व्हायला लागेल. यु नो, ती मे बी घाबरली असेल किंवा ना तिला ऑकवर्ड वाटत असेल हो म्हणायला. तू ना मावशी त्या मुलाला होकार कळवून टाक. आय एम शुअर इव्हेंच्युअली आशुताईला पटेलच. अगं असं कसं करता येईल? पण मग तू काहीही कर आणि आशुताईला लग्नासाठी रेडी कर, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होईल मावशी. बरोबर बोलतीये ही.
बायनी होकार द्यायलाच हवा. समायरा समायरा, अगं तू एवढी लहान आहे, बायपेक्षा लहान आहे, तरी तुला एवढं कळतं, पण तिला नाही कळत बघ. ठीक आहे. तिच्याकडून कसलं ॲग्रीमेंट साईन करून घेतोस तू? ऑफिसच्या कॅन्टीन बद्दल असेल तर मला चालणार नाही. मला ही मुलगीच नको इथे. आउट. नाही नाही, हे कॅन्टीनचे कॉन्ट्रॅक्ट्स नाही आहेत. हिला आपण सेल्स मॅनेजर म्हणून हायर केलंय. व्हॉट? हिला? हो, आपलं बोलणं झालं होतं ना की आपल्याला फिमेल स्टाफ हवा आहे म्हणून. ते एक वेळ मी मान्य केलं असतं, पण ही मुलगी मला इथे नकोय. मी हिला एम्प्लॉई म्हणून हायर करणार नाही. एक नंबरची आगाऊ आणि पिंटॉक मुलगी ही. काय कुलकर्णी, तब्येत खराब आहे तुमची? काय झालंय काय? हिला हायर केलं तुम्ही? हिला आत्ताच्या आता बाहेर काढायला? एम्प्लॉई सिलेक्ट करताना फक्त पेपरवरची अक्षरं नसतात बघायची. त्या व्यक्तीशी बोलून तो माणूस म्हणून कसा आहे हे समजून घ्यायचं असतं. हिच्याशी 2 मिनिटं बोललं तरी कळेल स्वतःला किती अतिशहाणी समजते ते. आणि हिला तुम्ही सेल्स मॅनेजर म्हणून हायर करताय. उद्या तुमच्या डोक्यावर बसेल ही. बिझनेस कसा करायचा याची अक्कल शिकवायला सुरू करेल. आणि दादा, तिने इंटरव्ह्यू नीट दिलाय आणि सगळं आपल्या रूल्स प्रमाणे झालं. रूल्स प्रमाणेच व्हायला हवं. त्यात काय विशेष? रूल्स मध्ये बसतो म्हणून कोणालाही कंपनीत घ्याल? मला ही मुलगी इथे नकोय. दॅट्स इट. एवढ्या सगळ्या कॅन्डिडेट्स मधून हीच मिळाली का तुम्हाला?